नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी आंघोळ पाणी ते आवरून चालली वरती. आपल्या उसाच्या तिन्ही कोकांना पाणी सोडायचं आहे. पावसानं तर सुट्टी दिल्या बघा. 2-3 दिवस झाला काहीच पाऊस पडला नाही. जरा हडका लागले आत्ता. आमची कॉकांची सिस्टीमच सगळी इडी आहे. कॉक सगळं बाग खाली गेल्यात आणि फिरवालेली ताप करतात. आता शिव कॉक तर डबरात आहे. आता वरचा कॉक पण डबरात आहे आणि त्याच्यावर तर पाणी साठतंय. त्याच्यावरचा जो 3 नंबरचा कॉक आहे तो डबरात आहे. परत तो भारी कॉक आहे, त्याचं दांडकं वर आहे, ते वरच्यावर चालू होती कॉक. आता ह्यो कॉक बघा, ह्याला तर अंडरग्राऊंडच असतो कॉक, तर कॉक चालू आहे वरनं दिसतोय. त्याचा पुढचा पण कॉक चालू असायला पाहिजे. ओकेच, 2 नंबरचा तर विषय ओके आहे. आता राहिलं फक्त 3 नंबरचा. खालचा पण कॉक चालूच होता, फक्त खालचा बागातला कॉक बंद होता. केलं बघा कॉक त्यांनी सगळं चालू. हे बघा मक्का कसं लागले. मक्का आली भारी. बाकी ऊसाचं भांगलायचं फक्त एक वरचा 1 नंबरचा कॉक तेवढं राहिला आहे. 1 नंबरचा म्हणजे इकडचा, खालनं 3 नंबरचा आणि वरनं 1 नंबरचा. तो जरा निम्म्यापर्यंत भांगलायचं राहिला आहे. तो जरा पिवळसर वाटते. बाकी मग खाली पण ऊस चांगला आहे. शिव कॉक आहे बघा भारी. त्याला नुसतं जरा ढकललं तर चालू होते. चालूचा कॉक तसा. ट्रॉलीतनं आणलेला पैपा उतरवल्या. एक पाईप तिथं नेऊन ठेवल्या पुढं. आणि ह्या पाईपला जरा बेंड आहे बघा इथं. इथं चेपल्या, याला ट्रॉली खाली घालून जरा सरळ करायचं मोठं मोठं. केलं बघा नियोजन गच्च. बरोबर बाकावरती ट्रॅक्टर लावले. काका म्हणली थोडा वेळ असंच ठेवायला लागतंय, तवा बाक निघतोय. ते तर चालूच आहे. तोपर्यंत इथं त्या मडगाडामध्ये घाण अडकलेली एवढी बक्क. टायर घासाल तर जरा ह्या सायलेन्सरची वायसर लूज झाल्या बघा इथनं. शिव काढून सायलेन्सर वायसर अनेक टाकणार आहे आणि मग आवडणार होतं. तशी केला बा विषय दे एंड. ही वायसर काढायला सगळं पूर्ण सायलेन्सर खोला लागत होता. म्हणताना ह्या नटाला नुसतं 2-3 वायसर लावलो आणि पुन्हा आवळलो. जरा बेकार दिसते दिसायला, पण काम चालते. आता प्रोटेक्शनसाठी खालनं पण डबल टिक्क्या लावल्यात आणि ह्याला एक सिंगल टिक्की. ह्या नटानं चालले रिस्क असते. एकदम म्हणजे ॲक्युरेट आवळ लागते. जर ॲक्युरेट नाही आवळलं आणि आत मोडलं तर ह्याला मिरजेला घेऊन लेथ मशीनवर काढ लागते. तर हे गाईज मगाशी माहिती जरा चुकीची मिळाली. कारण आज नसून उद्या आहे. मग आज काय काम नाही, म्हणजे तिकडं जायचं नाही म्हटलं लगेच कामाची पलटी मारली. आणि आता आज चाललो खत आणायला शिरोळला. खतात सगळं पाणी नियोजन लावायचं सुरू आहे. सगळ्यात पहिलं तर काकाने वैरण टाका सांगितलं जनावरांना. अमोल काका, बंडू मामा त्यांचं आवर लागल्यात. एकतर अमोल काका, बंडू मामा, अर्जुन दादा, काका आणि मी 5 जण जाणार आहे मी. तर हे काही ट्रॉलीत पाटे त्यांनी टाकायला चाललो आहे. आणि आमच्या ज्या ट्रॉलीच्या काट्या होत्या ते काकांनी त्या आता नवीन दारात शेड केला त्याला वापरल्यात. माझ्या काटे कमी पडतात. टोटल 4 काट्या आहेत. मग खाली तिथं त्या विहिरीपाशी बेट आहे, जिथं आपण मोटर आणलेली तिथं बेट आहे. ते बेटापासून येळवाच्या काट्या आणायच्या होत्या. पण काकांना जाता दिसला तर तुझ्या काट्या काढायला लागल्यात. आपण इथं घोणच मारलेला बघा, वाईट मारलेला. ही आमची बालवाडी आहे. आम्ही बालवाडीला येतो ह्याच्या काचा फोडून टाकलेला आम्ही बालवाडीला असताना. काढल्या बघा तुझ्या काट्या तिथे काय. रे गाईज, निखिल बाय त्यांचं 4 चाकी ती हिरव्या कलरचं 2 डबं जोडून ठेवल्यात आणि काट्या पाट्या नेऊन टोल टाकल्यात. आज चालू घराकडं. घरात जाऊन जेवण वगैरे आवरतो आणि येतो पुन्हा. किनारला पाणी बघा किती गडुळी आली आहे. पाणी आहे का काय आहे काय कळना. पाण्याचा कलर सगळा पाक वेगळा झालाय, पिवळसर कलर झाला. हे गाईज जेवण वगैरे सगळं आवरलं बघा. ही गँग चाललं पुढं. आली ट्रॅक्टर न्यायला. तो ट्रॅक्टर बघा हत्यार चालली बघा गाडी.
हे काय आलो शेडबशी ट्रॅक्टर दोन्ही रिवर्स लावायला ट्रॉल्या दोन्ही रिवर्स लावायला नाकी न आलं असं ब्रेक मारून मारून सगळी रंगीत तालीम करून टाकल्या. सकाळपासून येऊन त्यांनी किती किती गोळा केल्यात बघा. निम्म बी गोळा केले नाहीत निम्म पण एवढंच. टोटल 7 2 14 आहेत. 1 2 3 4 5 कोण गोळा केले नाहीत अजून 14 मधली. सगळं गोळा करून भरायला चालू केले बघा. ट्रॉलीत भरले आता जरा कमी शिक लागत आलाय. अजून तसं वक्क राहिले. हे गाईज दिवसाबरोबर झालं बघा भरून. तसा अंधार पडत आलाय. शेवटा बा आता कडं लावतो आणि मग तेवढा बा घेतो. गाईज झाले बघा भरून सगळं पाट्याच्यानं थोपटून बडवल्यात. सगळं पा पॅकिंग केलं आता ट्रॉली जोडत चालू आहे. रात्रीचं 8 वाजता आता चालल्या गाडी आपली. दोन्ही डबं फुल्ल भरतात त्यामुळे जरा हळूहळू जायला लागणार आहे. घरात त्यात हळूहळू जायला लागते आता जाताना. तर हे काय दरवेळी आणि आज पण थांबले बघा थंबनेलसाठी फोटो घ्यायला. आपण काढलेले काटे जरा लईच लांब लांब झाल्यात. बाकी थोडं थोडं जरा सांडायला पण चालू झाले. ते कोपरा भरलेच नाहीत काका तिने. माझ्यावर काय नाही कारण कोपरं भरायला मी नव्हतो वर गेलो नव्हतो. हे काट्या बघा किती बाहेर झाल्या ट्रॉलीपेक्षा. ही काठी तोडायला पाहिजे तशी पण तोडायला काय नव्हतं म्हणताना राहिलं. असं कसं तर नाहीच घरापर्यंत. उद्याच्या खेपला उद्या पण खेपल जायचं आहे. उद्याच्या खेपलाच तोडून जायचं होतं. हे बघा इथं पिन्नीसाठी. ओके आहे सगळं व्यवस्थित. आता जातो फटाफट घराकडे. सिंगल लेनच्या रस्त्याला ते एक ट्रॅक्टर कॉल होता आणि सिंगल लेनचा रस्ता होता आणि आपल्या काठी पण होता. मला वाटतं ट्रॅक्टर जाते वगैरे सगळं आपले हळूहळू येतो. एक काठी त्या कासऱ्याला असं टच करून म्हणजे जरा असं त्याला हलकं नाही आणि तिथं बसतो होता. तर निघत तेवढा एकदम जागा द्या. आता आलो आपल्या रोडला. इथलं काय 2 डबल लाईन रस्ता आहे. हे काय आपल्याला बघा सगळ्यात मेन विषय. सगळ्यात मेन विषय म्हणजे टर्न. सगळं टर्न आता अंधारात मोडवायचं आहे आणि मागच्या दिसत नाही. तर हे काय आलं बघा घरापाशी ट्रॅक्टर लावले इथं पोपट काका त्यांच्या बागेला लागून. आता चाललो आंघोळीला.
पटापट आंघोळ करून येतो. झाली बघा आंघोळ करून जेवण पाणी आवरले. आता व्लॉग एडिटिंग करणार आणि झोपून टाकणार. त्यामुळे आपलं व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.